नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त. आज बनवणार आहे मी तुरीच्या सोल्याची आमटी. तर ही आहेत ते तुरीच्या शेंगा आहेत. बरेच जणांना माहिती असतील आणि आता ना भाजी आपल्याला बाजारात सहज उपलब्ध भेटतील अशा आहेत तुरीच्या शेंगा. गावाकडे तर काही प्रत्येकाच्या शेतामध्ये असतात. तुरीच्या शेंगानं आहेत ना त्याच्यातले मी असे हे सोले काढून घेतले. कारण कसं ना किडके जास्त असतात, आळ्या असतात, त्याच्यामुळे बघून व्यवस्थित आपल्याला हे निवडून घ्यायचं आहे. निवडून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, तव्यावरती मस्त असं त्याला भाजून घ्यायचे जे सोले आहेत ते. तर हे बघा अशा प्रकारे भाजून घेतले आहेत मस्त असे हे. आणि त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर असं एवढंच हे फोडणीचं साहित्य लागणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपले तुरीचे सोले होते ते मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मिक्सरला फिरून घेतलं. मस्त असं हे आपण एकदम असे जशी ग्रेव्ही असते ना त्याप्रमाणे करून घ्यायचे. किंवा खलबत्त्यात वाटलं ना जरा ते ओबडधोबड वाटायचं. तर खलबत्त्यामध्ये मी आता मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूण थोडंसं वाटून घेतलेलं आहे. आलं टाकलेलं नाही, लसूण थोडा टाकलेला आहे. आता कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं, मोहरी, जिरं आणि जे आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता, मिरची आणि लसूण, तर ते आपल्याला कढईमध्ये मस्त असं हे भाजून घ्यायचं आहे. आणि जे आपण ग्रेव्ही करून घेतली आहे ना त्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून टाकायचं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं, जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही, तर मिडियम साईजचं. तर हे बघा मस्त असा हा ठेचा आपल्या इकडं भाजला आहे. आणि त्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यात जे आपलं ग्रेव्ही आणि पाणी मिक्स केलं होतं ते टाकून घेतलं. आणि वरून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं, कारण मीठ टाकलं होतं आपण ठेचामध्ये वाटताना. आणखीन चिंच मीठ टाकलं. अशा प्रकारे हा हिरवी भाजी होती, म्हणजे हिरवाच कलर येतो त्याला पालकाच्या भाजीसारखा. तर तुरीच्या सोल्याची अशी ही आमटी झालेली आहे. तर मस्त अशी भाकरीसोबत छान लागते. आता ज्वारीची भाकरी करूया गरमागरम थंडीच्या दिवसात. आणि कसं तुरीच्या ह्या ज्या शेंगा असतात ना ह्या थंडीच्या दिवसातच येतात, हिवाळ्यामध्ये. तर आमटी झाली आपली. आता भाकरी करून घेते मस्त अशी ही गरमागरम ज्वारीची भाकरी. तर झाली आपली भाकरी तयार, भाजी तयार. तर या मग सर्वजण मस्त असं हे गरमागरम जेवायला. तुरीच्या शेंगाची आमटी आणि ज्वारीची भाकरी. आजचा बेत असा होता जेवणाचा. तर कसा वाटला?